काका काकेच वाटतं छत्रीत बसले दोघं जण पिरू पिरू खूप असं होतो म्हणजे आपली हळद काही येणार नाही चांगली. रडत होता तुमच्या कारवाई होईल. तू गावला आमची रान लगीन करायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आजचा ब्लॉग हा आपण असं लाईफस्टाईलवर बनवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या बरे राजदा तर आत्ता आपण निघालो औषध सोडाया. ते पण कशाला सोडायचे? हळदीला तर औषध सोडते. ती कसं सोडतात, कसं काय विषय असतो ते तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला तुम्हाला समजणार आहे. तर आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून टाका. लाईक करायला काय पैसे जात नाही, तुमचं फुकटमध्ये असतं. आपल्याकडे सगळं आपण फुकटमध्ये करून घेतो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. लाईक करून द्या. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानं काय होतं, जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पोचते. तर सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. लगीन करायचं आहे नाही अजून. लगीन करायचं आहे नाही अजून. तुम्ही पुरगी द्यायला, आम्ही फिरणार. अहो झाड तोडताय काय कायदा बिदा बघा की. काय असं असतं, तुमच्यावर कारवाई होईल तुमच्यावर. झाड तोडताय म्हणून. राजदादा आमचा सीताफळ बघतोय. तुम्हाला सीताफळ दाखवतो बघा. सीताफळ सीजन थोड्या दिवसांनी चालू होईल. या सीताफळ पिकते ते आपण एक दिवस खायला येऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो नक्की विषय काय असतो सीताफळाचा. इकडे विहीर निसर्ग म्हणलं की तुम्ही गावाकडे जायचं. गाव म्हणजे गावच असतं. इथं बघा आपण कसल्या गुहेत निघालो अडचण इथं जरा कडं ना. तू विहीर आहे बघा. विहिरीत पाणी कसं पडतंय तुम्हाला आता कसं दाखवू. हा बा पलीकडच्या बाजून तुम्हाला दाखवतो मी पाणी. रिक्स नको घ्यायला, लांबनच दाखवतो. कारण की आजकाल सोशल मीडियावर व्हिडिओ बघतो या दरीत कोसळलं कोण, धबधब्यानं पडलं कोण. तुम्हाला लांबनं दाखवतो मी वरणच. काय बघा कधीच्या काळातली विहीर राही, कधीच्या काळातली विहीर राहत राही. 80-90ची वाढतं विहीर. 1990 मधली विहीर. तरी बघा तुम्हाला दिसतंय नाही, विकीबाई सोयाबीन आमच्या. विकीबाईला तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल. ते सोयाबीन आले तेव्हा मुंबईवरनं व्हिडिओ बघतो आपलं. त्याला गावाकडची लय ओढे, पण तो कामानिमित्त मुंबईला असतो. तर सोयाबीन त्याला दाखवायचं मला. सोयाबीन बघ तुझं कसं आलंय. खटमध्ये कामकाज झालं सोयाबीनाचं. काढाईमध्ये झालं. हे आहे बघा अंधरजाई देवीचं मंदिर. कारण की राजाची वावर सगळी मंदिराची येतात. ती त्यांची जमीनच इथे म्हणल्यावर दैवत आहेच की. गावची देवी आमच्या ही, म्हणजे ग्रामदैवत. त्याची मंदिर आहे. मंदिरात आपण जरा पाया पडतो जरा. तिथं मग रानात जाऊ. चला चल उघडताय का नाही. चला घंटा मस्त एक टाणकन वाजवायची अशी आवाज गेला पाहिजे. मंदिरातला मुख्य गाभारा आहे. तुम्ही गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकता. मंदिरात पाया बिया पडलो. आता लई दिवसात मंदिरात जातो. तसं मंदिरात आता जातो घरी म्हणजे ती भिजव आपलं काय म्हणते त्याला, हळदीला हे घालायचं, औषध घालून घरी जायचं. पिरूला फुलं आल्यात बघा. पिरू मी खाल्ला का पिरू कधी. फुलं ही बघा अजून बारकं येत ना फुल येतं, मग त्याला पिरू येतो. कुठे तर फांद्याला बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. इथं काही फुलं एकदम खतरनाक पैकी फुलं आहेत. तर आला चेतन आला ब्लॉग मध्ये. चेतनचं सहर्ष स्वागत आहे आपल्या. काय वाटतंय कसं काय आज उगावला इकडे तू उगवला आमची रान इथे. गजब बेइज्जती असं आहे काय. बरं चला मी राजदावर आलोय. सकाळी आलोया. आणि फुल बघा कसं उमालय जास्वंदीचं. हे फुल बघा कसं उमालय. आता म्हणजे पाय पडाय आलं का ना माणसं, नाही डायरेक्ट फुल डायरेक्ट मंदिरात नेला बरं पडते. पाऊस येते बघा कसं बारीक. त्या चेतन छत्री घेऊन आलाय. पण गडी म्हणून झालाय छत्री दे म्हणून. बीज म्हणते हो टोचायची जरा पुजायची ठेवून. हे राधाची हळद बघा. हळद पायाला लागते. पेंड म्हणजे चिक्कल म्हणतात त्याला. हेर कसली असते
त्याला म्हणतो हिर बघायचं तर येडच त्याला काही खरोखर. आले आले येडे हे आलंय बघा तुम्हाला दिसतंय खाली हे आलंय. तिकडं हळद आहे मध्ये मध्ये काय लावलंय रे राजा घेवडा घेवडा पण लावलाय सुट्टी देत नाही राजा. घेवडा डीएस सगळं मिक्स कॉम्बो केलाय. तेच नाही त्याला पुढे जाऊन बघू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावं म्हणजे कसं तुम्हाला पण कळतं भेटतं आणि मध्ये आधी वेळ स्किप करत नका जाऊ शेवटपर्यंत नॉस्ट बघत जावं. हे कुठली पेरणी पद्धत आहे BBF होय. रे? पावसाळ्यात BBF वर केलं ना तर ह्या घेवड्याला किंवा सोयाबीनला मोकळी हवा गावते आणि हे BBF मध्ये वावरात पाणी पावसाचं प्रमाण जास्त असलं ना की ह्याच्यातनं पाणी निघून जातं म्हणून BBF वर करायचं. तुम्ही पण अशी पेरणी नक्कीच ट्राय करा. पेरून बघायला कसं उगवते काय होते उत्पादन कसं येते धरली ना. हिरो बघा इकडे हिरेवी इकडे खाली आपण पलीकडच्या बाजून उतरायची जागा आहे. जाऊ उडी टाक पाहू वाय जरा हो कसं वाटतंय बघा बच्चीन. पहिली उडी तुझी दुसरी माझी. नाही मग नको तुला चालू ओढायचं आहेस मी टाकली की म्हणशील नाही 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 नाही. इथं बघा राजाची विहीर आहे न खाली दिसती का. पलीकडे अजून जाणार आहे आपण तेव्हा दाखवतो तुम्हाला. राजा बादली बिदली घेऊन आलाय तिकडे आबा येते हाय की तुमचं सगळं दाखवतं की हळद बिळद सगळे दिसते यात व्हिडिओ मध्ये. कशासाठी ठेवले रे औषध होय. दिसते चेंबर खोलते बघा कसा मस्त पैकी. हिची ह्याला चेंबर म्हणतात बऱ्याच लोकांना माहित नसेल काय नक्की विषय येऊ. इथनं पाईपलाईन असते हे ठिबकची लाईन आहे ही बारकी बारकी दिसते काही ठिबकची लाईन आहे. हे विरेन बघा आला लेट आला पण थेट आला. अय विरेन कसा बघतोय याला जर लय तो काय लाजाळू प्राणी काय गणित कळत नाही त्याचं. चेतन हळूहळू डेंजर बघा कसला उतार इकडं मी बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला उतारतात बघा कशी लय जोरात उतार येऊ घसरायचे चान्सेस लय असतात. म्हणजे इकडं तुम्ही या कधीतरी रान बिन म्हणलं की इकडं असं असतं. काका होय खेकडा जाऊ दे तिकडं थांब कुठे दिसना मला. कुठे काका इथं बघा कुठेतरी इथं बघा इथं काका काय करतोस काका काका काकीच वाटतं छत्रीत बसले दोघ जण. पाऊस लागतोय का पाऊस लागतोय त्यामुळे छत्रीत बसले ती या. पाणी पाणी आज तू हे पाणी देख पाणी कैचं आहे. पाणी कसं आहे बघा स्वच्छ सुंदर निर्मळ पाणी. राज्याच्या विहिरीचं बांधकाम पूर्ण अशा रीतीने सगळं काच झालंय आणि इकडं पाणी पण लागलंय. अरे ती बघितलीस का व्हिडिओ ती विहीर अख्खी चक्की पडती बघ ती इंस्टाला व्हायरल झाली बघ व्हिडिओ. ती मला आत्ता वाटलं इथं बघ बघून असं वाटलं आणि मजबूत बांधकाम आहे. बेडूक तिथं आहे बेडूक दिसतो का कॅमेरा बेडूक. गच पाणी पवायला भारी होतं उन्हाळ्यात टिकल का पाणी पण आता इथनं होय मारणार की भावा मी उडी नको नको गजाव बिजाव पडलं का नाही चुकून ह्या खेळ खतम पैसा हजम होगा होय राजा. उन्हाळ्यात पाणी टिकल कायचं नाही ना आताच पवा टाकुडी उडी जा टाकुडी होय टाकुडी आजारी होय आणि मोठा टाकणार तास आजारी नसता तरी मी वेदार आहे बाई मी कुठ नाही तिथनं उडी टाकील. काय पण नको म्हणू काय पण खोटं सांगतात यांना काय माहित नाही खोटे व्हिडिओ काय दाखवू नको. तेव्हा अरे मी पवाय शिकत होतो रडलो बिडलो काय नाही तू काय पण सांगतो ब्लॉग मध्ये व्हिडिओ काय दाखवा विषय नाही पण राजदादा मोटर चालू करते बघा कशी करतात मोटर बिटर चालू. दाबलं हिरवा वाटा दाबलं हा या तिकडे चिपळीच पाण्याची डायरेक्ट बाहेर रडत होता असं. ए हो मी नाही रडत बिडत काही पण दाखवतात मी तुम्हाला दाखवू शकत नाही ते काय कारण माहिती का काय पण त्या व्हिडिओ मध्ये बोलल्याची दाखवाय काय ना पाणी बघा कसं पडतं ही पाणी रिटर्न येतं का रे रिटर्न वालायचं पाणी भिजावलेलं राहिलेलं पाणी माघार येतं
ठिबक सिंचन आहे का विषय तुम्हाला का सांगू मी जास्त विषय फ्रंट कॅमेरा कसं दिसते शेतन गोरा दिसते मस्त आहे काय बघ केस का आपण शिकला का वाढले का माझी तर लय वाढले का काय र हा शिवाय आईला करोड बिरड बसायचं नाही ना पण होय नाही बसणार जाऊ आज बघू जवळनं बघू जवळनं तुमच्यासाठी दाखवून दाखवाय पण लय रिस्क घ्यायची नाही आजकाल लय सोशल मीडियावर व्हिडिओ पडते ती तो दरीतनं कोसळला किंवा पुलावनं पडला किंवा असं झालं पावसाळ्यात मान्सून बघा इकडं असं पाणी पावसाळ्यात म्हणजे मान्सून म्हणजे अरे माहीत नाही व्हिडिओ कसं व्हायरल होते ती इंस्टाला ती मागं कोणतरी पोरगी गेली धबधब्यात रील काढायला गेली तिथनं पडली आपल्या तसं काय करायचं नाही त्यामुळे विषय येत नाही लांब से ही देखणे का और खुश होणे का चला आता निघावले आम्ही इकडं चालू केली मस्तपैकी आता जायचं वर कसं काय औषध बिषध सोडतात बिडतात ती नक्की तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मस्तपैकी असतो आपला आपण लोक मला म्हणतात की तू प्रोफेशनल इतका बोलत नाहीस तसं म्हणजे आपण गावाकडचं त्यामुळे आपली गावठी भाषा आहे आपल्याला काय प्रोफेशनल बोलून काही दाखवायचं नाही आपलं काय रिअल दाखवतो आपण उगाच काहीतरी बोलायचं नाही त्यामुळे विषय नाही तरी होत चिंट्या बघ हे चिंट्या हो चिंट्या चेंबर आहे इथं पाईपलाईन केली आहे आणि हो काय म्हणते त्याला फिल्टर आहे म्हणजे पाणी जरा घाण मिनिटली साफ करतो त्यात आपल्याला औषध सोडायचंय साहिल पाऊस लागतोय वे अरे आला इकडे तिथे वाटत गंमत म्हणून ये गंमत पण घेतली का आपण पण घेतली का आम्ही पण घेतली तरी मस्त बघ चेतन सदरचं भाई इकडे ठरवायचं हा तर काहीतरी राजा चेंबर काय खुलतोय ती ये पळते की चिक्कल आहे का साहिल आलास अरे तोंड कला पाहतोय असं दाखव ना काहीतरी ब्लॉग मध्ये तोंडला पाहतोय कसं वाटत होतं 50 ml टाक जास्त टाकू नको जळच बिळ काय धानुष्टी नाही काय त्याला काय म्हणतात राजा कॅनॉन कॅमेरा नाही त्या औषधी कॅनॉन म्हटलं की मला कॅमेरा आठवतो तू कोण आहे मी हा पांढरं झालं बघा कसं औषध बघा कसं होतं तर ह्यातनं याला ह्यात सोडायचं आणि ह्यातनं डायरेक्ट बिना पंप मारता डायरेक्ट ती पोचतात ठिबकनं हे पण टाकायचं ह्यात बरंच काय काय टाकायचं ही पावडर आहे बुरशीनाशक ही बुरशीनाशक पावडर म्हणजे बिरशी लागत नाही तर हे बघा हे तिथं सोडायचं आणि सोडलं की मग ती जाणार त्या पाणी त्या औषध मारायची अशी पंपानं गरज नाही डायरेक्ट ठिबकनं जातात सगळं मिक्स करतोय तो जरा व्हायचं डायरेक्ट आज जाणार सगळं औषध ह्या पाईपीतनं इकडे साहिल उभा आहे आमचा साहिल दिसतोय लगेच छत्री घेऊन उभा आहे अरे त्या दिवशी सातारला गेलतो व्हिडिओ आता तुम्ही मागचा ब्लॉग बघा बेंद्राचा त्यामुळे ब्लॉगमध्ये तिकडं गेलतो का नाही आता व्हिडिओ काढतो तुम्ही आणि बराबर कॅमेरावर टिपका पडला व्हिडिओ ब्लर झाली सगळी मेन मोक्याला कॅमेरावर टिपका पडला अरे हो तिला का असं काय विषय झाला बघ तिचा व्हिडिओ ब्लर झाली टिपका पडला कसं ओढतंय बघ कसं औषध हळूहळू कमी होते ह्यातनं जाणार ह्यातनं डायरेक्ट इकडून डायरेक्ट हळदीलाच हे मंदिर आहे बघा देवीचं रत्ता पण टाकते औषध हे 2 टोपण टाकायचं पावडर टाकायचं औषध ओढतं लगेच त्यातनं बाहेर होतं तर आपल्याला औषध मारायचं कारण म्हणजे काय माहिती का तुम्हाला दाखवतो खोडकिड्या लागली आपल्या हळदीला कोंब असं होतो म्हणजे आपली हळद काही येणार नाही चांगली त्यामुळे आपण ते औषध मारतोय कीटकनाशक तर ते औषध मारल्यानं हे सगळं जातं त्यामुळे औषध मारायचं कारण म्हणजे तीच आपण तर हळद बघा कशी पार तिची वाट लागली तर हा कोंब असा कशामुळे झालाय
ही कीड लागण्याचं कारण म्हणजे याला की तुम्ही बघताय ढगाळ वातावरण आहे, पाऊस आहे, पण शेतीला पाहिजे असा पाऊस इथं पडना झाला या पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे खालनं काय झालं जमिनीमध्ये हे आळे आणि हुमणे असतात का नाही, हुमण्या वाळवी ही ह्याला लागली या, त्यामुळे ती कोंब असं झालं. त्यामुळे आता आपण औषध मारलंय, आता बघू औषध मारल्यावर कसं काय होतंय. व्यवस्थित झालं तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो मी, तर ह्यानंतर काय झालं नक्की.